नमस्कार. कल्पनाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर वांग्याचे भरीत ही व्हेजिटेरियन पाठ्यप्रभू रेसिपी शेअर करणार आहे. त्यासाठी एक वांग घेतलं मी, बाण वांग म्हणतो त्याला, आणि ते रोस्ट करणार आहे मी. हां, मग एक कांदा आहे, थोडंसं आलं, एक हिरवी मिरची, कोथिंबीर आणि चिंचेचं पल्प, आणि हे सगळं मी नारळाच्या दुधामधून हे करणार आहे. खूप यम्मी होते ही डिश. तर आता इथे मी ते वांग्याला तेल लावलंय आणि त्या जाळीवर मी हे करायला ठेवलंय, रोस्ट करायला. ठीक आहे. इथे मी तोपर्यंत कांदा बारीक चिरून घेते. पहिला उभा चिरते आणि माडवा, म्हणजे बारीक पातळ आलं पाहिजे, कारण आम्ही ते बुजणं आणखीन कसं करतो ना पाठार बघू आमच्या रेसिपीज, तशाच ह्याच्यावर आहे हे मेथडवर. आणि इथे हिरवी मिरची एक घेतले मी. तुम्हाला तिखट आवडत असेल तर मी जास्त घ्या, 2-3 हिरव्या मिरच्या घ्या. हं? आणि कोथिंबीर घेतली मी बारीक चिरले. आता तुम्ही जर माझे व्हिडिओ बघत असाल आणि ते पाठार प्रभूच्या माझ्या रेसिपीज बघत असाल तर तुम्हाला माहिती आहे, मी एका टोपामध्ये कांदा, कोथिंबीर असं सगळं कुस्करून घेते, कुस्करते. हां, तर सेम मी आता करणार आहे इकडे पण. इथे मी ते कांदा, कोथिंबीर आणि ती हिरवी मिरची मी आता नीट कुस्करून घेणार. त्याच्यावर आपण मीठ घालते, म्हणजे ते चांगलं होईल एकदम कुस्करून. हं? आता हे नारळाच्या दुधामध्ये मी कोणाकडे अशी बघितली नाही भरीत, वांग्याचं भरीत. आणि आमची टिपिकल पाठ्यप्रभू जुनी रेसिपी आहे. आमच्याकडे चंपाषष्ठी असते तेव्हा हमखास ही डिश होते. आणि अदरवाईज इव्हन वांग्याचा सीझन आला की एकदा तरी माझ्याकडे हे वांग्याचं भरीत करते मी. आता इकडे मी ते चिंचेचं होतं ना पल्प, तो घातला 1 टेबलस्पून. आणि आता हे नारळाचं दूध, हे नारळाचं दूध आहे ना, अर्धी कवड घेतली मी नारळाची. त्याच्यामध्ये 1 कप पाणी घालून त्याचं ते दूध काढलेलं आहे, थिक मिल्क. आणि इथे मी डॅश ऑफ जिंजर, आलं, थोडंसं आलं खिसून घेते मी. त्यानुसार ती झलक आली पाहिजे, एकदम जास्त नाही. आता तो पण आपलं वांग झालंय आता भाजून ते गॅसवर. आता मी ते कट करते आणि त्याचा अख्खा तो पल्प काढून घेते. वाव, काय वाफे बघ दिसतं ना. आता ते आपलं बाजूला दिसतं तुम्हाला ते नारळाच्या दुधामध्ये सगळं ते तयार आहे, ते सगळं कच्चं आहे. ठीक आहे ना. फक्त वांगच आपण शिजवले. आता वांग मी ते पल्प घेते आता, आणि ते मी नीट हे करते मी, मॅश करते जरासं. हे बघा, पल्प त्याचं नीट, म्हणजे सगळं नीट एकजीव व्हायसाठी. तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नारळाचं दूध नंतर पण घालू शकतात. हां, असं काही नाही, म्हणजे नो रूल लाईक ॲज सच. पण हे मिक्स करायसाठी तुम्हाला जर ते सोपं वाटेल तसं करा. पण नक्की ट्राय करा, तुम्हाला ही खूप आवडेल रेसिपी. आणि आजचं वांग्याचं भरीत तुम्हाला आवडलं असेल व्हिडिओ, तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.